हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्ध्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरति वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही कालच्या दिसा महाभारतांतो दुष्यंतनी शकुंतलेल काणी पळयत आशिल्लीचे. दुष्यंत मृगे म्हूण इलो कण्व महर्षील आश्रमांत येता शकुंतलेक पळयता तिगेल वयर ताका मोह येता वार्डीक करून घेवका म्हूण दिसता. तो तिका ओपसान ती बापसून येता हांव तुका म्हगेले बापसूले उरलय मागीर हांव तुका वार्डीक करून घेता म्हूण म्हणटना तो सुरवेक तिगेले पुराय वृत्तांत निमगिला ताणें. तशी तो सांगता क्षत्रियांक तूं क्षत्रिय कन्येची देखून क्षत्रियांक गांधर्व विवाह समची तांगेल निर्णय तांणी घेवन वार्डीक करून घेवचे. आतां तुगेलो निर्णय तूं घेव का कोणाके राखून बशानच जे म्हूण म्हणटना तिकाय दुष्यंताल वयरी प्रिती आयला देखून ती ओपता आनी दुष्यंताक गांधर्व रितीर वार्डीक करून घेता. ಸ್ವಲ್ಪ काळ तिगेलो ओटो आशिल्लो दुष्यंत मागीर थंय दुखून बायसून चमकला जाल्यार ताका कण्व महर्शील विशयांत भंय आसा. अखंड तपस्वी तांणी कसलेची हांव केलेली चुकी जाल्ली वे म्हाका शाप येत वे तसले भंय आसा. हे विवाह हे विशय कळल्यार कसल जायत तो कोपता वे म्हाका श्रापीत वे असल भंयान तो राय दुष्यंत तागेल्या रमणे चमकला. एक मुहूर्त नंतर कण्व महर्षी आश्रमा आयलीचे. शकुंतलेक लज्जी ती भायरी बचनी तेदना इथे ही अश करता म्हणून तांणी तांगेले दिव्य दृश्टीन पळयतना तांणी आश्रमनातील वेळार कसं जल्ले कसले इत्ते पुरी कळ्ळी तांकां. जाल्यार तांणी कोप्पनीचकय प्रितीन दुवेक सांगलीकय त्वयाद्य भद्रैरह सीमाम अनादृत्य यः कृतः पुंसा सह समायोगो न स धर्मोपघातक. हेचिल्ये तूं बापसूक निर्लक्ष करून म्हळ्यार म्हाका निर्लक्ष करून एक पुरुशाल वटू गांधर्व विवाह करून घेवन समागम केले जाल्यार ते कसले न स धर्मोपघातक धर्मविनाश जावनाशिल्लें कार्य कसले तूं करनी. इतक म्हळ्यार क्षत्रियस्य ही गांधर्वो विवाह श्रेष्ठ उच्यते. एक क्षत्रियाक गांधर्व विवाह श्रेष्ठ म्हूण सांगताचे. स कामायाः सकामेन निर्मंत्रो रहसी स्मृतः. स्त्री पुरुष दोग जनाके अन्योन्य प्रीती आस म्हूण जाल्यार तांणी मंत्राचे मंत्र गिंत्र कसले ना नशी रहस्यारी तांणी करून घेतील विवाहाक गांधर्व विवाह म्हणचे. आनी अन्य कसं म्हळ्यार तुगेलो ओटू रहस्यार वार्डी करून घेतील दुष्यंत तो सामान्य न्ही. तो धर्मात्मो तो महात्मो तो श्रेष्ठ राय जावन आसा. तूं वार्डी करून घेवका म्हणलेले विशय ताका मस्त कातर आशिल्लीशी दिसता. तसो जाल्यार तूं वार्डी करून घेतला चांग तें. आनी तांणी आशिर्वाद दिता की तागेले निमती तुका महाबली एक पूत जाता. तो सगळेची अखंड भूमंडलाक तो राय जाता आनी तागेलें एक व्हड सैन्य आसता. तागेले ओटू युद्ध करूं कोणय येनाची. त्या म्हळ्यार तागेले ओटू युद्ध करचें सामर्थ्य कोणाकय ना. सर्व भूमंडलाचे रायांक तो आश्रित करून घेवन चक्रवर्ती म्हणून घेतो तो म्हणून कण्व महर्शीन सांगली. नंतर ते दोळते लज्जी तिका भितर येशिल्ली आतां भायर येवन कण्वाल हातांत तांणी ओट करून हाडलेले फळ पुष्प समिधे पुरे घेता ती आनी खंय दवरता थंय दवरता. मागीर महर्शी हात पांय धुवन येवन ಸ್ವಲ್ಪ विश्राम घेतना शकुंतल तांगेले लागीं बसून सांगता की अना हांव दुष्यंत महाराजाक म्हगेलो बामण म्हूण परिग्रहण केला. तो तागेले विशयान तूं कोप्पू नका तागेले वयर तूं अनुग्रह करी म्हणून म्हणटरस कण्व सांगताच की तुगेले
तू गेल निमती इतले पुराय जाल्ले म्हण कळला रे हांव रायाल विशय ಅಂತ प्रसन्न जावन वस आता तू कसं वर जाव का आम्ही गेल निमती ते सांग ते दिता म्हणटाना ती शकुंतला तागेले तिगेल बामण केन्नाय धर्मिश्ट जावन असो का केन्नाय ताका राज्य पदवी दुखून च्युती येवच्या न्हय म्हळ्यार केन्नाय तो राय जावनू असो का म्हण तशें पळय निमगे तर तिका तिगेल बामणाले एक सुखाची मुख्य तशें जावन ती तशी सांगता कण्मतई तथास्तु म्हणटाच की आता हांग राजधानीक तुका आपूण व्हरता मेरवणगेरी म्हूण सांगिलो दुश्यंतू थंय चमकल दीस जाल्ले 15 दीस जाल्ले म्हयनो जाल्ले शकुंतलेक आपूण व्हरूंक खंयची चतुरंग सैन्य येनी खंयची मंत्री येनीची सुरवेक शकुंतल लेखतकी ताका थंय चमकल कुडलें राजकार्य आसत न्हय राई म्हळ्यार ताजे निमती म्हाका आपूण व्हरूंक ಸ್ವಲ್ಪ अवकाश उणी जावन आसच्या पुरताका म्हणून शकुंतल लेखता जाल्यार दीस वतर सरपतवे दुश्यंती ताका इतले उदासीनतेर आसा तिका कळ्ळी त्या वेळार ती गुरबीण जाली की जाल्यार एक विशेष पळयाची कोणाकय 9 म्हयन्याचे गर्भ 10 म्हयन्यार बाळन जेवचे हिका 36 म्हयनो जालके 3 वर्ष पर्यंत गर्भ घेवन आशिल्ली ती मागीर 3 वर्ष भर जाले नंतर शुभांगी जावन आशिल्ली म्हळ्यार तेजस्विनी जावन आशिल्ली शकुंतला ती अपरिमित तेजस्वी जावन आशिल्ली एक चेरडाक प्रसव करता ती ताका दुश्यंताल पुतू दौश्यंती म्हणटाची कण्म कसं करताची ताण जाल्ले कुडले जाता कर्मांनी कोरका म्हणस दुश्यंतू कैंकीस म्हणटन कण्मची बापसूल स्थानार राबून तिक करला नम कशी बापूस जावन तशी हे चेरडाके जाता कर्म इत्यादी करता तो भारी चंद चेरडू कैतो दीस दीस प्रवर्धमान येतरस सिंहा मणके घट मोठे आंग हातांतू चक्राचे सुदर्शन चक्राचे चिन्ह तागेले हातांतस भारी बलिष्ठ पळितना देवतेंगेल शिशुवे म्हणले कोका तितली तेजस्वी जावन आशिल्ले केवल वर्षारी तो सिंहो वराह वाघ असले पुरय धरून घेवन कण्माल आश्रमा कितली रूख आसाची ते रुखां तो बांदून घालतरस खंयचे जेवो सिंहो मेळो शार्दूल मेळो खंयचे जेवो तो ताजे वयर चोवन बसता खंय कोप येवन तोंडांच्या बुमून आंग केल्ल्या पुरकय तो दोनी ताजे अप्पर आनी लोअर जेवा म्हणटा पळय पिसून घालता आशिल्लो खंय तो कोपून तशें म्हळ्यार म्हाका मारूं येता वा तुमी म्हूण तशें कोपून घालता आशिल्लो तशें जावन ते दुश्ट मृगय ताका भिवनू चलतर आशिल्लीच खंय खंयचे प्राणी येवो तागेले द्राक ताका कसली भंय ना कसली कॅर ना तशी कण्वाश्रम निवासी ऋषी मुनी आसता सर्व प्राणींक हो दमन करतलो म्हूण ताका सर्वदमन म्हणूची नामकरण केलें निजाम तागेलें नाम सर्वदमन तो भरत वर्ष जल्ल देखून भरत वंशांत जल्ल देखून ताका भरत म्हणून नाम येता सर्व ऋषीन थंय आशिल्ल्या जनान सांगलें की आस्तयम सर्वदमन सर्वम ही दमयित्यसौ वो सर्व प्राणीक दमन करतलो देखून अक्का सर्वदमन म्हणून नाव येवो म्हूण तांणी ताका सांगताची अन्वर्थ नाव सर्वदमन म्हणलें नाव सांगताची आनी तो सांगील वरी सर्वदमन म्हूण नांव घेतिल्लें वरी ती मानुश्य कार्य कितलेंच तें ताका करूं दिता आशिल्लें तशी सर्वदमनाले अतिमानुष्य साहस कार्य पळोवन कण्म ताका तो पळय भरतवंशाचे युवराज जावच्या अर्ह जावन आस म्हूण सांगून म्हणटाची मागीर तांगेल्या शिश्यांक सांगता खंय पळय चेडूं इतले व्हड जाले तुमी तिका शकुंतलेक पुत्र सहित जावन दुश्यंतले सोण येवका म्हूण नारीणां चिरवासो ही बांधवेषु न रोचते कीर्ती चारित्र धर्मग्नः तस्मान्नयत मामचिरम विवाहित जावन आशिल्ली खंयची स्त्री बापसूल घरांत मस्त कळासून म्हणटाची ते चांगणे म्हणटाची तशी तूं आतांच व्हरून तिका
दुष्यंताला घिसोणेव का म्हणून सांगून कण्व सांगतात ना सर्व ऋषिकुमार जैता मी तशी करताचे म्हणून म्हणताचे आणि शकुंतलेक सर्व दमनाक घेऊन त्यांनी दुष्यंताल पट्टणाक प्रयाण करत रसचे एक मध्ये रन्ना वाट मेळता थंय दुखून दुष्यंताल पट्टणाक सर्व ऋषिकुमारा घेऊन शकुंतले आयल्या जेव्हा ऋषिकुमार पुरे शकुंतलेक घेऊन येयल्यांची ती वतन थंय द्वारपालक राबल्यांची दुष्यंताला रमणे भायरी ती द्वारपालकाला सांगता रायक आवईल विषयी सांगता म्हणून कडेरी ऋषिकुमार तिगे लोटवत्ताची भितरी यथोचित नमस्कार करताची रायाक आणि कडमान कसं सकड रायाल विषयान सांगला त्या पुरे उतर ऐकायसून मागेरी शकुंतलेकही सर्व दमानाकय त्या राजाला आधिपत्यांतो तिका दिवन त्यांनी आश्रमा येताची शकुंतले रायाक गौरव दिता आणि सांगत काही अयम पुत्र त्वया राजन नैव राज्येभिषेच्यताम त्वया ह्ययं सुतो राजन मयुत्पन्नः सुरोपमः यथा समयमेतस्मिं वर्तस्व पुरुषोत्तम म्हणून तसे हे राया यो सर्व दमन म्हणलं तुगेल निमती म्हाका जाल्लो देवतेंगेल म्हणके भारी समुद्रवंत जावन तू म्हाका आमगेल बरडिके वेळार गांधर्व भाळार हांव तुगेलें एक वचन घेतिल्लें ताका युवराज्य कोरका म्हण आजी ते वेळाक गेला म्हण घेवन येयले तूं ताका तुगेले युवराज म्हणत युवराज पट्टाभिषेक ताका कोरका म्हण आता शकुंतला 3 वर्स दुखून 3 वर्स त्या गर्भ होऊन घेवन आशिल्ली त्यानंतर त्या चेडूं ಸ್ವಲ್ಪ होड जाल्लें ती भारी ऋषिंगेल मध्येंतू वाडील ती तेशान तिका कसले कपटांनी गोतना कसले फटे मारचे अभ्यास ना चंद शांत जीवन ती गेलें कर्णवाल आश्रमात दुखून तिका ओन सोडी म्हणून कर्णवान सांगतना 3 लेखनी राय म्हाका विसरतलो हांवें रायाक म्हगेल परिचय दिवका जातले हें पुरे कसले 3 लेखन दुष्यंत हांव वत्ता तुका आपूण मरता म्हूण सांगला मात्र जाल्यार सहसा 8 वर्सां जाली की जाल्यार ते दोळतय दुष्यंत तेकडे येनी म्हणटना असं की ताका राजकार्य सुका तशच्यान म्हाका आपूण वरनी म्हूण सांगून 3 लेखील शिवाय आतां म्हाका पळयले कुडले राय मस्त गौरव दीत म्हाका पुरस्कार करता म्हूण 3 लेखिले जाल्यार तिगेल परिचय 3 दिल्ली नंतरय रायू स्तब्ध जावन बसता शकुंतल सांगता की राया लागी हे महाराजा कण्वाले आश्रमांत हांव एकली आसतना तूं येवन म्हाका गंधर्व विवाह करूं ओपसान मागीर सगळे हे जाग्याक म्हगेल पुत्ता राय करता म्हूण तूं हांव निबंधन करतना जायत म्हणलें जाल्यार तूं आतां कसल्याक कांय गोतनातला रे बरी करता शकुंतलेन कसले केल्या ती रायाला वत्ता दुष्यंता लागी कण्वाले आदेशारीची चमकल्यात कण्व तपस्वींक परत तिगे लोट पेटून दिला म्हाका तो भारी गौरवारे आपूण घेता मारे आदर दाखयता म्हणून लिखिले 3 कसं लिखिलें म्हळ्यार ताका मस्त राजकार्य आशिल्लें तशें आपूण व्हरू येयनी म्हूण रायू कसो लेखूत ना तिले स्तब्ध जावन बसला पळयतना तिका आनीक आश्चर्य जाता आनी कितें सांगता राया ते दिसू हांव कण्व महर्शेला आश्रमा एकली आशिल्ली हांव म्हगेल्या अन्नाले निमून तूं म्हाका विवाह कोरका म्हूण म्हळेलें आसतना हें म्हाका गांधर्व रितीन वारडिकोन गेबीत तूं विश्वामित्र राजालें देखून तूं एक रितीन क्षत्रीय कन्येची म्हूण सांगून म्हाका वारडिकोन घेवच्याक ओप्पान ताजे नंतर हांव तुगे लागीं म्हगेल पुत्ताका तूं युवराज कोरका म्हणून निमगेलें खातीर तेवय जायत म्हणून सकड म्हाका उत्तर दिला उडगास करी म्हूण दुष्यंत शकुंतलेन सांगिल्लें पुरो आयकता ताका उडगास जाल्यार दोळतय तिका पळयनातला वरी करता तो आनी वतनातला वरी कोण सांगता तूं केल संग केलेले हांव तुका कसलें हांव उत्तर दिला
पळयतना तपस्विनी शी दिसता वय तो आश्रम आसून तापसी चेल्ली बायल मनीस दिसता जाल्यार तुगेल्या मनांत कसं दुश्टता सुका तुका हांव पळयलेलें समीत ना तुका कसलें उत्तर दिलेलें समीत ना म्हणटना दर मारवाडी कोण घेतील जेवो तुगेलो ओटो संग केलेले जेवो हे पळय कशी साध्य जावचें म्हणटना तूं हे राज्यसभेन म्हाका अपमान करूंक कसं सकड सांगू नका तूं सिदा हांगा दुखून बस जेव तूं खूश आशिल्ली करी म्हणून भारी क्रूर जावन सांगता तो त्या वेळार तिका मस्त लज्ज येता हांगा राबल्या ती खंय लज्जीत येता तिगेल्या मनांत तिका कोप येयलो लज्जी मात्र न्ही कोप येयले दुख्खय जाल्लें एक क्षण स्तब्ध जाल्लें बरी जालें तिका आत्तां हांव पडटकी म्हाका बोध चुकतकी म्हणलें कितें जाल्लें एक घडी तशी राबल्या खंय मागीर जोर कोप येयलो दोळ तांबडो जाल्लो मन कडखडावच्या सुरू जाल्ली दोळ्यानाची पुरो जेन्ना लासून घालतकी म्हूण सांगून दिसली रायाल कडे काही रायाल दिकडे पळयतरस पळयतना सगळे आरामन लासून घालतवे तसल कोप येयलो तिका रायाक लासून घालची तसल शक्ती तिका ना म्हणणी ती तपस्विनी तिका शाप करची शक्ती आसा जाल्यार ही ಸ್ವಲ್ಪ ताळमेर आशिल्ली ती जोर कोप येयलो पळय थंय ಸ್ವಲ್ಪ काळ मन थंड करचे खातीर नुतर राबली तपस्या कोरून 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 तेजस्विनी जाल्ले तपस्या शाप दिल्लो म्हूण जाल्यार ते तेजस पुराय वता तिका ते इश्ट जायनी एक पंता बामणा पळयता ती आनी सांगता जानन्नपि महाराज कस्मादेवं प्रभाषसे न जानामीति निशंका यथान्यः प्राकृतो जनः तुका हांव कोण म्हूण खंडीत गोत्तस तूं अशें कसलें उलयता न जानामी न स्मरामी तूं कोण म्हूण म्हाका गोतना तुगेलो म्हाका उडगास येना अशें पळय म्हणटना तुका लज्ज जायना मे चूरपणी संकोच जायना मे बायलेल उडगासूं ना म्हणचे तसलो कसलो धरलो तूं खंयचे सामान्य जन जाल्यार प्राकृत मनुष्य जाल्यार बायलेल उडगस ना म्हूण सांगशनाची तूं तांतूय एक रायाचो एक देशाचो चक्रवर्ती अखंड भूमंडला चक्रवर्ती तुका हें पळय समवे प्राकृत जनान सामान्य जनान तूं कोण म्हूण म्हाका गोतना सोडी बस म्हूण म्हळ्यार ताका एक पंतपुणी सोड येता जाल्यार सगळे देश आळसूचे रायन अशी पुरय सांगचे तुका पापाची भंय जायना मे हांव पाप करतरस म्हूण जायना मे कसलेय ना नाशे निसंकोच जावन तुमी लागीं न जानामी न स्मरामी सकड म्हणटरच न्हू तूं तुका लज्ज जायना मे म्हणटरस आनी म्हणटकी अत्र ते हृदयं वेद सत्यस्यैव अनृतस्य च कल्याणं वद साक्षेण म आत्मानं अवमन्यथा रया तूं तुगेले तोंडान कसलें सांग तुका विशय कसले बद्द कसले पट्टी कसले पुरे तुका गोतस तुगेले आत्म साक्षी जावन तूं उलय मिगेल गुर्तू तुका आसकी नाकी म्हूण सांग तुका तूं कसलें वंचन करून घेवं नका मन कसं की सांगतरच तुगेले तोंडान एक कसले की विंगड सांगून पाप करून घेवं नका म्हूण म्हणटरस आनी केन्नाय कसलें म्हूण म्हळ्यार पळय मनशाक एकच साक्षी म्हणटाची आत्मसाक्षी म्हळ्यार तोंडान आमी कसलेय पट्टी म्हणून पुरोची जाल्यार मनशाला आत्मस पळय तें तूं म्हणचे फट्टी तूं म्हणचे बद्द तूं कसं चांग करतकी तूं कसं वायट करतकी त्या पळय सांगतो रस्ता फटींग पण तोंडा दुखून आयल्यार मन आंतसता पट्टी मारता म्हूण सांगून म्हळ्यार तें कोण जागृत करचें आत्मान मनुश्य केन्नाय सत्याकची भितलो म्हळ्यार पट्टी सांगल्यार ताका जोर भंय जाता आत्म सांगतरच न्हू तूं पट्टी मारता म्हूण सत्या तितली गौरव दितलो तो मनुश्य तशी मन कशी करता म्हूण म्हळ्यार बद्द सांगल्यार इतली सकड जाता म्हणून तर्क करता मन तशें हांव जिब्बे दुखून फट्टी हाडयसिता केलो कडेन मनच गेलवत न्हय तेदना तोंडा दुखून फट्टी येता केलो कडेन आत्म गेलवत पळय तेदना तसल जन केन्नाय पट्टी मारनाची तशी ती सांगतरस पळय आत्मान तूं कसले गोत्तसून ते निप्पोन दवर न्हू ते आत्म कसो सांगता ताका विरुद्ध जावन कोण कसो सांगता पळय तो स्वभावाचो केन्नाय तो कसल पाप करूंकय ताका लज्ज म्हणलेलें जायना म्हणून सांगतरस एकलो हांव एकली आशिल्ली थंय तुगेल जनाकय तूं भायर राबयलें भितर येवन वारडीक करून घेतिले मिगेल ओटो संपर्क केलेले कसले विशय कोणाकय गोतना म्हूण तूं तुगेल मनान तूं लेख पुरो
त्या भ्रांतीनं तू कोण म्हण म्हाका गोतना तू पळयलेले उडकासूं ना सकड सांगता न्हय जाल्यार परमात्मो पुराय जनाल अंतर्यामी जावन सर्व जनाल साक्ष जावन तो तांगेल हृदयांतू आसता न्हय तो ते जीव ते शरीर कसं पाप करता कसं पुण्य करता ते परमात्मा गोतच न्हय म्हणटन तूं कसं कर्म केला ताका साक्षी जावन कोण आशिल्लें परमात्मा आशिल्लो तें तुका गोतना हांवें तूं खंयी एकांतार आसला रे तूं परमात्मा वंचन करून कसले करूं जायना म्हणटन तूं आतां तें परमात्माक हृदय आशिल्लो परमात्मा विसरून पापकार्य केल्ला विंगडनी हांव तें करिनी म्हाका कोण म्हणून गोतना म्हणल्यार समवें हांव हें काम केलां कोणेय नाशिल्ली ती मन्यते पापकं कृत्वा न कश्चिद् वेत्ति मामिति विदन्ति चैनं देवाश्च यश्चैवान्तरपुरुषः पापकार्य केला आनी हांवें काम करतना कोणेय नाशिल्लीची कोणेय पळयनी हांवांतलो कोणाकय कळना नातिल रितीर हांव केला भारी बुद्दंतू हांव केला म्हणून कोणाकय सांगूकय साध्य ना अशी पुराय लेखताची जाल्यार तो मूर्ख न्हय राया सूर्य चंद्र वायू अग्नी अंतरिक्ष भूमी उद्दाक हृदय म्हळ्यार आत्मा यमू सकाळ आनी रात्री दोनी संध्याकाळ आनी धर्म हें तितले जनाक मनशान करचे सर्व कर्म खंयच्या समयार कसं केल्यार तांकां कळटा प्राणींक तांगेल्या कर्माक अनुसार जावन शिक्षा दिवची की सद्गती दिवची की कळलेली यमधर्माकय आनी परमात्माकय संबंद ना यमो म्हळ्यार कोण म्हण लेखला तूं सूर्यपुत्र तो तशें जावन सर्व जनाले कर्माक साक्षी जावन तोच आसता तो पुरे पळयता देवूय पळयता तशें जावन कोण पाप कर्म करता आनी कोरूनय समर्थन करता तांकां दुरात्मा म्हणटाची तसले जनाक यमो शिक्षा दिता तशें दया तूं आतां तसलें काम करतरस तूं अपयनान अशी हांव सीदा आयली म्हळ्यार जेवो कोप तुका म्हाका ताजे खातीर तूं तिरस्कार करता म्हाका आप्पान व्हरता म्हणलें तूं 6 वर्सां जाल्यार येनी म्हणटना म्हाका म्हगेलो अननाथ पेटोवन दिला आनी तुगेले घरा बागला हांव आयलें पतिव्रता स्त्री हांव तूं म्हाका सोडून चमकला रे आज तई हांव विंगडा खंयचेय पुरुशाक मनान तूं लेक्कनी समीत तूं म्हाका पुरस्कार करची सोडी गौरव दिवची सोडी आदर करची सोडी तूं म्हाका तिरस्कार करतरच न्हय म्हूण सांगून ती सांगता आनी नुतर रपता रायो कसले उरलेना हांव कसले गोतना नातिला हांव कसले करनी म्हणलेले तोंड धरून बसला तो कळे तीची निमगिता न कल्वहमिदम शुन्ये रौमीन किम न शृणोषि मे हांव कोणेय नातिले रन्ना जागेर बोमारतरस म्हण लेखला तूं ताका म्हाका हांव सांगिल्लें कसलें आयकना हांव तुका इतली सांगल्यार तुका कसलें कळना तूं म्हाका प्रतिज्ञा दिवन चमकल्लो आण भास घालून आतां तूं त्या परी उडगास करून तूं तशी चलनी म्हण जाल्यार तुका मात्ते 100 कुडको जाता दुश्यंता तुका हांव पत्नीक जाया म्हणटाची जाया शब्दाचे अर्थ गोतस तुका भार्यां पतिः संप्रविश्य स यस्मात् जायते पुनः जायायास्तद्दि जायात्वं पौराणाः कवयो विदुः पळय बाम्मण भार्या म्हळ्यार बायिल्ले गर्भांतू शुक्ल रूप जावन प्रवेश करता मागीर यस्मात् जायते पुनः वापस तिगेले गर्भादुकून भायर येता पूत म्हूण सांगून घेता तशें जावन वापस जत्तलो तोची देखून तिका जाया म्हूण म्हणटाची तशी पळय गर्भाधानादी संस्कार सकड जावन एक पुरुषाक असल संतान जाल्लें म्हण जाल्यार ते बाई पुत्र जाल्लें म्हण जाल्यार पित्र पितामहांक पुरे उद्धार करचे तसले जाता पुत्र नातिल्याक पुत्त म्हळ्यार नामाचे नरक प्राप्त जाता तशी पुत्त नावाचे नरका दुखून बाप सुखता पार करता देखून ताका पुत्र म्हणून आपयताची म्हणून स्वयं देवान सांगिल्लस तुगेले येद्रा तुगेले पूत घेवन हांव राबल्या तूं कांय गोतना नातल्या बरी करतरस म्हाका हें
सभेंत तू अपमान करतरस्वे सांगतरस बाईले लक्षण कसल म्हणून सांगत ती ग्रहकृती कोरका पुत्रवती जावका बामणाकाची सर्वस्व म्हणले कोका बामणान कोरची सर्व कार्यांतो ती अनुकूल कर जावनच का मात्र नाही मनशाला अर्धांगिनी ती म्हणताची ती बामणाक केवल बायल नाही ती मित्रस्वरूपी बाई धर्म अर्थ काम हाजी प्राप्तीक बाईल कारण जता म्हणून ती सांगतरस भार्यावंत क्रियावंत स भार्या ग्रहमेदिन आणि यज्ञ याग कोरका जलरे स भार्या बायलसलर मात्र जत्ता जब सपत्नीक जावनशील जना मांद्र ग्रहस्थ म्हणून म्हणताची तांक मांद्र संतोष म्हणून म्हणताची तिथली प्रती सांगतरस आणि एक पत्नी जावनशिली आवसू बापूसू मित्र दासी हे पुराय जनाल कार्य ती एकली करता धर्मकार्यांतो बापसून पुत्ताक सांगिलवरी हितवाद सांगचे बायलेची मित्रालवरी म्हळ्यार एक फ्रेंडालवरी बामणाक चंदरीती कसल सांगका अनुनय करका त्या सांगचे तीची बामणा रोग आदी सकड येतना आवसू जावन ती उपचार करता तीर्थयात्रे वतन जवो विंगड कडेन यात्रे वतन जवो खंयची घोर अरण्यामध्ये दुखून वतन जवो बायल पती सेव करतर असता आणि बायलच म्हणून म्हणले कुळ्ळे त्या मनशाक मस्त सत्कार मेळटा आदर करताची तस आसतना तूं म्हाका तुगेले बायल जेवण आशिल्ली की इतले अपमान करता जल्ला रे हें समुमे म्हणून सांगतरच ती एक बायल आशिल्ली बायल म्हूण घेतिली ती कितली सकडी उपकारा पडता बामणाक या पुरे ती सांगतरस आणि सांगता आत्मनो जन्मनः क्षेत्रम पुण्यम रामाः सनातनम ऋषीणामपि का शक्ती स्रष्टुम रामामृते प्रजाम स्त्री मनशाल जन्मक्षेत्र म्हणताची जन्मक्षेत्र पवित्र जल्य म्हूण जला रे जन्मभूमी पवित्र जल्ला रे जन्मक्षेत्र पवित्र नमे तश्चावनु स्त्रीयु केदनाई पुण्यक्षेत्राक तीर्थक्षेत्राक पुरय समान जावन सची तसल स्त्रियाक स्त्रीक तू अपमान करतवे किती तुला हळ्ळी ऋषी महर्षी स्त्रील गर्भादकून जनना आईलीची म्हणताना तसल स्त्रीक तू आता अपमान करतरस हे सम नाही अन्य कसं म्हणून म्हळ्यार एक चरडान सान आसतना अन्ना म्हूण आपयतना अन्नाल पाय्यार चोण बसतना ते अन्ना जेवचे संतोष तुका आज बरन कळ्ळावे नान घे तुगेल पूतू तुका ते पुरे मोग दिवच्याक तयार आस तुगेल पाय्यार बैसुका म्हळेल आश ताकास म्हणटना तू कसल्याक हाका अनादरण करता म्हणून म्हणटा ती मस्त रितीरी ताका पुत्र म्हळ्यार कसले बायल म्हळ्यार कसले या पुरे ती उपदेश दिता शकुंतला जल्लारी रायो एक शिलेचे विग्रह बसल्या बरे दुष्यंत बसला शकुंतलनी इतले धर्माचे विषय सांगला रे तागेला वैर कसले प्रभाव जायनी मागीर ती सांगता तुगेल फुडली काणी हांव सांगता पळय म्हाका कशी तुगेल गुर्तू दिलेले ती काणी हांव तुका सांगता म्हणून ती सांगता तूं बेटी करूक अरण्याक तुगेल परिवारा ओठो आयल तेन्ना तूं म्हगेल अन्नाल आश्रमाक कण्वऋषील आश्रम आयला त्या वेळार हांव एकली आश्रम आशिल्ली तूं हांव कोण कसले इत्ती म्हणटना हांव मेनका विश्वामित्राल धुव म्हणून तुका सांगिल्लें तशी तिणें म्हाका सोण चमकलेले विशय कण्वान म्हाका पोशिल्ले विशय पुरे तुका सांगला आतां तुवूय तिरस्कार करतरस म्हाका म्हणटना हांव फुडली जन्माक कसं की एक पाप कोरनसका नानातल्यार असल दुरवस्थ म्हाका कसले येता सान आसतनाची म्हगेल आनमान म्हाका त्याग केलेले आतां वारडी कोण घेवन तुवूय म्हाका परित्यक्त करतरस जाल्यार म्हाका सोडी तूं व्हड न्हय हांव म्हगेल अन्ना आश्रमा वता
जाल्यार यो तुगेले आत्मजा पुत्र म्हणटाची वयवे असल चरडा तो परित्याग करचे सम न्हय म्हूण म्हणटना तो सांगता न पुत्रम अभिजानामि त्वयि जातं शकुंतले असत्यवचना नार्यः कस्ते श्रद्धास्यते वचः शकुंतले तुगेल पोट्टान जल्ल चल्लो मेगेलो म्हूण म्हाका कशें गोत्तू सामान्य जावन बैल मनशान पुरे असत्य वचना नार्यः बैल मनशान पुरे फटयो सांगचे म्हणटन तुगेल उतर कोण नमगता आनी तुगेल चारित्र्य कसा म्हूण सांगून तू जल्लील कशी जन्मलील कशी म्हणटनाची तू कंची नमने चारित्र्य घेवन येयले तुगेल आवसूल बरी तू जावनासच्या पुरो ती वेशास्त्रीशी तुगेल आम्मा पुरेजना लोटू वत्तशील मनीस ती अप्सरा म्हूण तिका म्हणटाची तशी तुका हिमवत पर्वतान तू सोण चमकल्या म्हूण म्हणल्यार तसल एक स्त्रियल पोट्टान जल्लील तू कशी आसतली तुगेल आनो निर्दय नव्हतो क्षत्रियू जावन ब्राह्मण जावं क्षत्रिय जावन जन्म आयला ब्राह्मण जावं म्हूण तपस्या करता मेनके पळयल कुडले तो कामा भूत जल्लो कशी तपस्वी जाल्यार ताका कसले तशें येवका आशिल्लें काम आतां तसले ती निर्लज्ज स्त्री तसलो कामुको पुरुश तांकां जल्लील तुगेले स्वभाव कशी आसत विंगड म्हणून तो मस्त तिका अपमान करता कोणाक शकुंतलेक महर्षी जावन आशिल्ले विश्वामित्राल तू जल्लरी तुका पोशिल्ले कण्वा इतले व्हड महर्शीन जल्लरी तू तापसील वेस घाल्लरी तांगेले एक गुणय तुका ना तू हीन स्वभावाची दिसतरस आत फट्यो सांगता तूं म्हाका तशें पुरे म्हणटा आनी तुगेल पूत पळय कितलो व्हड महाबलिश्टशी दिसता तू ताका स वर्स म्हणटा पळय तेन्ना 16 वर्साची आस केवल 6 वर्सां पुतू अशें जेवच्याक जत्वे म्हणून तो तिकमान न्ही तिगेले आन विश्वामित्राक जन्म दिल्ला आनी विश्वामित्राक तिगेला अम्मा मेनकेक तिका पोशिल्ले कण्वाक पुरे जनाक कसं की उलयत वता दुश्यंतू तेदना ती सांगता दुश्यंता राया विंगडाले कसं की एक सासमा इतले पळय राजन सर्षप मात्रांनी परिचिद्राणी पश्यसी ती सांगता सर्षप म्हळ्यार ससमा इतले चूकी तूं व्हड कोन्न सांगता तुगेले गूण बिल्वा फला इतले व्हड आसा महत्तर दोश आसा जाल्यार तूं तुगेले विशयी सांगना आनी म्हगेले अम्माक तूं वेश्या म्हणून सांगले म्हाका कसले बेजार ना ती स्वर्ग आसूची तसली देवती समीत तिका पुरस्कार करताची तसल स्वर्गवासिनी मेनकेन म्हाका जन्मा दिल्ले तूं गोंयचेरी जन्म आयलो म्हणटना तुगेले जन्मा पशी म्हगेले जन्म श्रेश्ठ त्या विशयां कसले संशय ना म्हणून सांगता आनी अप्सरा कुमारी हांव अंतरिक्षांत तूं समीत संचार करता तितले साध्यता म्हाका कस तूं भुंयन तूं मात्र भोंवचे जेतलो तशें चावन तुका न्ही म्हाका कसो अंतर आसा म्हूण तूं सांगता पळय ताजे पशी आतां हांव सांगेत हांव तुगेले दरा मेर पर्वतशी तूं म्हगेले दराक सासमशी म्हूण हांवय सांगू येता इत्याक म्हळ्यार म्हाका महेंद्रा लोकाकय वचचें जाता कुबेरा लोकाकय वचचें जाता यमा लोकाकय वचचें जाता वरुणा लोकाकय वचचें जाता म्हणटना म्हगेलें सामर्थ्य कसं म्हूण तूं कोण सांगच्याक हांव म्हगेलें तितलें सामर्थ्य तुक्क ना म्हूण सांगता रस आनी सांगता रस कन्नडी पळयतनकय तो भारी रूपवंत हांव म्हणलें तेका कन्नडी तागेलें विकृत तोंड दिसल्या मात्र ताका कळटा कितें दोळटे तोच बारी चंदू म्हूण लेखता तुगेले गूण आतां तशीची तूंच बारी चंदू म्हूण तूं लेखला जाल्यार तुगेले आतां तुका तुगेले एक रूप कळू आसा तेदन समजता म्हूण म्हणटा रस आनी सांगता रस कसो म्हूण म्हळ्यार तूं म्हाका तेगळशिल्लें हांव तुका वंचन करता म्हूण म्हणलें हांव कसलें कोप करूंक येना इत्याक म्हूण म्हळ्यार म्हाका हें कसो की तूं परडीर काडटा रस म्हूण दिसता रस हाजे पशी व्हड हास्य कसलें ना इत्याक म्हूण म्हळ्यार एक दुश्ट पुरुश तोच स्वता दुश्ट तोच स्वता आत्मद्रोही विंगड जनांक तो दुर्जन म्हूण सांगतलो हाजे पशी हास्या विशय कसलो आसा म्हणून म्हणटा रस पुत्राल जन्माक कारण जाल्लो तागेले प्रतिरूप जावन तागेले बरी आशिल्ले पूत येद्रा रपतना तें सत्य म्हणून काणी घेवचे कोण भितकी ताका केदना उत्तम लोक मेळूक बरी तो एक तेजो बी हिनराय जाता तशी कसले तागेले निमती चांग जायना म्हूण म्हणटा रस मागीर म्हणटा
100 अश्वमेध केलेले यागा फल समित फटी निमती वता तू इतली व्हडली फटी मारनो तुका कसल सकळी वायट जेवचें आस की म्हूण न्ही सांगतरस मागीर म्हणटकय पळय तुका म्हगेले उतरांत विश्वास ना तुगेले तसले जाल्यार सहवासू म्हाका नाका तुका फटिंगपणान तूं आसक्ती सुद्दां तूं एकलो राब हांव वचचेत जाल्यार वता न्ही एक उतर सांगता कसं न्ही म्हूण म्हणल्यार तुगेले संबंध म्हगेल पुता नाशी करतरस तूं म्हाका हो कोण म्हणून गोतना म्हणून जाल्यार म्हगेल पूत सगळी भूमंडलाचो राय जाता म्हूण म्हणलेल्या विशयान तूं संशयूं ना म्हूण सांगून वतरस त्या वेळाक सगळी सभा आसतानारी तागेल्या पुरोहीत सची तागेले मंत्री जन सची तागेले गुरू जन सची रथविज सची तेदना दुष्यंत थंय बैसून एक शरीरवाणी जाता भस्त्रा माता हा पितुः पुत्रो येन जातः स एव सः भरस्वपुत्रं दुष्यंत माममंस्ता हा शकुंतलाम पळय दुष्यंता तुगेलो पूत ह्यो तिका अपमान करू नका ही तुगेल बायल हिका अपमान करू नका तो तुगेल पूत ताका स्वीकार करी म्हूण म्हणटा शकुंतलेन सांगिल्लें पुरें सत्य हे पुत्र तुका जन्म आयलो म्हूण न्ही ते अशरिरवाणी सांगता तशें जावन तूं हाका स्वीकार करका ताका पूत जावन स्वीकार करका ताका पालन करका शकुंतला पुत्र तो तुगेल बायल ती तशें जावन तूं ताका घेवका तुगेल पूत जावन आनी ताका पालन करका तशी आतां तूं ताका ते शकुंतला पुत्राक तूं भरण करता म्हूण जाल्यार तुवें भरण करचें ताका तुवें पोसूचें हें सत्य जाता तशें मुखारसून ताका भरत म्हणून नांव येता म्हूण म्हणटना रायो तागेले दोळे दुखून दळदळी उदा देंवतकय सांगतकय पळय अशरिरवाणी जाल्यार तुमी पुराय आयकली न्हय हो म्हगेल पूत शकुंतल म्हगेल धर्मपत्नी पुराय म्हाका गोत्तस जाल्यार हांव शकुंतलेक तीन आयले कुडले स्विकार केलेले जाल्यार जन तिकाय म्हाकाय म्हगेल चेल्ल्याकय पुराय जनाक सकी एक कटूक उतर उलयता आशिल्लीची संशयारी पळयता आशिल्लीची तो परिशुद्ध बालक वैकी म्हणलेली एक संशयार पळयता आशिल्लीची ताजे खातीर हांव म्हगेल पूत यो म्हूण प्रमाण करका म्हूण म्हळें इतलें निश्ठूर जावन उरलो का जाल्लें म्हूण सांगता मागीर सर्व जन तागेले आचार्य तागेले पुरोहीत पुरे दुष्यंता तूं स्विकार करचें सम्मती चेरडाक म्हूण म्हणटाची म्हणटन तो दुष्यंत चेरडाक स्विकार करता बापसून कसल सकड काम करता आशिल्लें चेरडा खातीर दोळते करनाशिल्लें सर्व तो करता आनी शकुंतलेकय भारी आदर करता तिका समाधान करता सांगता पळय आमगेले संबंध लोकांक कळना नाशी गुटारी तुगेल्या आश्रमान तूं गेल्लेलें म्हणटना हांवय तुवय तुगेले पुत्रूय शुद्ध म्हूण कोळका जाल्यार इतली पुराय कोरका जाल्लें कोरका आशिल्लें हांव तशें हांव केलें अशरिरवाणी जाली हांव तशें करनाशी तुका पळयलें कुडलें म्हाका तुगेलो गुरुतस यो पूत मेगिलोच म्हूण स्विकार केलेले जाल्यार जन म्हाकाय तुकाय म्हगेल पुत्ताकय कांयपुणीकाय कसलेची वायट उतर उलयता आशिल्लीची आनी रायाक स्त्री आसक्ती चड खंयची एक स्त्रीक वारडी करून घेतल्या ती आयली म्हूण तेचेर तुगेलें म्हूण दाखयलें कुडलें ताका पट्ट दिल्लें तिका वापस स्विकार केल्लें अशी पुराय सांगता आशिल्लीची तशें जावन आमकां धार्मीक रितीरी वारडीक जेला म्हणलेल्या विशयान तांकां विश्वासूय ना जाता आशिल्लो ताजे खातीर शकुंतले हांवें इतलें पुराय केल्लें तूं कोप्पू नाका तूं म्हाका ಸ್ವಲ್ಪ कठोर जावन उलयली जाल्यार म्हाका कसलें बेजार ना हांव तें प्रेक्षम केला म्हणून सांगून ती तिका स्विकार करता तो मागीर दुष्यंत भरताक युवराज पट्टाभिषेक करता तागे लागीं एक चक्र आशिल्लें कोणेय एदूर सुद्दां जायनाशी त्या चक्रा सहाय्यानाची भरत सर्व प्रपंचाचे रायांकय सामंत करून घेतकय धर्म मार्गारीची राज्यभार करता आनी यशस्सू घेता सार्वभौम जाता चक्रवर्ती म्हूण नांव घेता मात्र न्ही कण्व महर्षीकय भारी संतोश जाता तोच थंय येता भरताल करीन कण्व महर्षी येवन गोवितता म्हणलेले याग अश्वमेध याग ह्या पुराय करता तो करयसिता कण्व महर्षीक पद्म हाचे मुद्र आशिल्ले 1000 स्वर्ण नाण्य दक्षिण जावन बरत दिता
तशीची भरतात भारती कीर्तयेनेदं भारतं कुलम अपरे ये च पूर्वे वै भारता इति विश्रुता यांची भरतालीम ती देशाक भारत देश म्हणयले तेगेल वंशाक भारत वंश म्हणयले मुखार सुनिये भरताल कुटुंबा कोण कोणयले त्यांनी परे भारत म्हणूची प्रसिद्ध जलींची तशी पळे जन्मेचे या कितली की हे भरत वंशांत राय जावन गेल्ल्यांची तशी तुका दुष्यंताली काणी हांव सांगला म्हूण सांगून सांगता. आम्ही वाजिलेली दुष्यंताल काणी ಸ್ವಲ್ಪ चड म्हूण आसा तशी ही दुष्यंताल काणी हें काणी महाभारतांतू आयली जाल्यार अभिज्ञान शाकुंतलांतू ही दुष्यंताल काणी ಸ್ವಲ್ಪ विंगड करून सांगिल्लो आसा. ते कसं पायचे दिसाक आमी पळोवया आज सांगील सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. श्री हरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.